नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला पिको आणि फॉल कसा लावायचा मशीनवर ते बघणार आहोत। आणि त्याचबरोबर सिल्की आणि सुळसुळीत जर साडी असेल तर त्या साडीला फॉल ज्यावेळेस आपण हात शिलाई करतो एका साईडने, तर त्यावेळेस फॉल लावताना किती प्रॉब्लेम्स येतात। म्हणजे जर फॉल लावल्यानंतर घड्या पडतात, चुन्या पडतात। जर हे प्रॉब्लेम तुम्हाला येत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एक खास ट्रिक सांगणार आहे हाताने फॉल जोडताना। ती ट्रिक्स नक्की तुम्ही फॉलो करा आणि त्या पद्धतीने जर फॉल जोडला तर अगदी योग्य असा फॉल व्यवस्थित बसतो आणि कुठेही चुन्या आणि घड्या वगैरे पडत नाहीत। तर ती खास ट्रिक पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तो पाहिल्यानंतर परफेक्ट असं फॉल लावायला तुम्ही शिकणार आहात। तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्याआधी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आपण साडीला पिको करून घेणार आहोत। पिकोची फूट आपण मशीनला जोडून घ्यायची आहे। साडीची कट जर आपली तिरकस वगैरे असेल तर ती सरळ करून कटिंग करून घ्यायची आहे। आता साडी आपण थोडं अंतर सोडून पिकोच्या फूटमध्ये अडकून घेतलेली आहे आणि आता एक हाताने पुढे ओढत आपण पिको करून घ्यायचा आहे। तर थोडं थोडं ओढत जर पिको केला तर अगदी सर्व कडेला व्यवस्थित पिको सारख्या पद्धतीने होतो। तर डबल लॉक करून कडेला आपण घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडने थोडं अंतर सोडलं होतं तिथे पण उलटी करून आपण पिको करून घ्यायचं आहे। तर आपल्या साडीला पिको करून झालं आहे, खूप छान असं बघा पिको दिसत आहे। तर आता आपण साडीला फॉल लावून घेणार आहोत। सर्वात आधी फॉल आपण धुवून इस्त्री करून घ्यायचा आहे। आता फॉलच्या दोन्ही कडा व्यवस्थित सरळ करून घ्यायच्या आहेत बघा। अर्धा इंच फॉल आपण असा दुमडून घ्यायचा आहे। तर फॉल जोडताना बघा किती अंतर सोडायचं आहे, तर 10 इंच अंतर सोडून आपण फॉल जोडून घ्यायचा आहे। साडीची उलटी बाजू आणि फॉलची सरळ बाजू आपल्या वरती दिसली पाहिजे बघा, अशा पद्धतीने फॉल ठेवायचा आहे। आणि आता आपण फॉल जोडून घेत आहोत। फॉल जोडताना पण एका साईडने थोडंसं ओढत पुढे सरकवायचं आहे, जेणेकरून एकाच जागी शिलाई खूप जास्त येणार नाही आणि सर्व ठिकाणी व्यवस्थित फॉल जोडला जातो। तर एका साईडने बघा आपला मशीनवर फॉल जोडून झालेला आहे।
आता आपण दुसऱ्या साईडने बघा फॉल खूप सुंदर असा मशीन रोल आहे. आता दुसऱ्या साईडने आपण हाताने हात शिलाई करून घेणार आहोत. त्यासाठी बघा कोणती खास टिक मी वापरत आहे. बघा संपूर्ण फॉल आणि साडीला आपण या अशा टाचण्या जोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून अजिबात आपला साडी आणि फॉल इकडे तिकडे होणार नाही आणि हात शिलाई करताना झटपट असं फॉल आपला जोडून होतो. अगदी 5 मिनिटामध्ये ही ट्रिक जर वापरली तर तुमचा फॉल जोडून होऊ शकतो. आणि या ट्रिक्समुळे बघा तुमची सिल्की सुळसुळीत साडी असेल तरीसुद्धा ती अजिबात तिला चुन्या आणि घड्या पडणार नाही, असा प्लेन फॉल लावला जातो. तर ही ट्रिक नक्की तुम्ही ट्राय करा. तर बघा संपूर्ण टाचण्या मी इथे जोडून घेतलेल्या आहेत. आता सुई दोरा घेऊन आपण बघा हात शिलाई करून घेणार आहोत. हात शिलाई करताना पूर्ण डबल टिबल लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला धागा तुटणार नाही. आणि पूर्ण फॉल जोडताना थोड्या थोड्या अंतरावर आपण डबल टिबल लॉक करून घ्यायचे, जेणेकरून जरी कुठे एका ठिकाणी धागा तुटला तरी फक्त तेवढाच फॉल आपला उसवला जाईल, संपूर्ण फॉल उसवणार नाही. त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावर आपण डबल टिबल लॉक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता ही ट्रिक्स वापरण्यामुळे बघा साडी आणि फॉल आहे त्या स्थितीत एका जागेवरच राहतो. इकडे तिकडे साडी अजिबात जमा होत नाही आणि फॉल पण लावताना आपल्याला खूप पटपट असा लावता येतो आहे बघा. तर ही ट्रिक खूप अशी उपयोगाची आहे आणि सिल्की आणि सुळसुळीत साड्यांसाठी तर ही ट्रिक्स खूपच उपयोगाची ठरते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तो पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा या पद्धतीने फॉल जोडू शकता. तर पहा आपला फॉल अगदी सरळच आहे, अगदी कुठेही साडी पण इकडे तिकडे झालेली नाही आहे. त्यामुळे ही ट्रिक्स खूप अशी महत्त्वाची आहे बघा. तर आपला बघा पूर्ण फॉल आता लावून होत आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण फॉल प्लेन असा लावलेला आहे, कुठेही घड्या वगैरे पडलेल्या नाही. तर धन्यवाद.